छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करत इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकावणाऱ्या प्रशांत कोरटकर याच्या जामीन अर्जावर आज निर्णय देण्यात आला. जिल्हा आणि सत्र न्यायाधीश क्रमांक 2 डी.व्ही. कश्यप यांच्यासमोर सोमवारी झालेल्या सुनावणीत सरकारी वकील विवेक शुक्ल आणि फिर्यादी सावंत यांचे वकील असीम सरोदे यांनी कोरटकरच्या जामिनाला विरोध केला होता. तर बचाव पक्षाचे वकील सौरभ घाग यांनी कोरटकरला जामीन मिळावा अशी मागणी केली होती. युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर जामिनाचा निर्णय राखून ठेवण्यात आला होता. आज जिल्हा आणि सत्र न्यायाधीश क्रमांक 2 डी.व्ही. कश्यप यांनी कोरटकरला सशर्त जामीन मंजूर केलाय. कोरटकरनं फिर्यादी इंद्रजित सावंत यांना कोणत्याही प्रकारे संपर्क साधायचा नाही अथवा धमकी द्यायची नाही, चौकशी दरम्यान जुना राजवाडा पोलीस ठाण्यात हजेरी लावावी आणि जामिनासाठी 50,000 रुपये भरावेत अशा अटींवर त्याला जामीन मंजूर करण्यात आलाय. आज प्रशांत कोरटकर यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झालेली आहे आणि माननीय सत्र न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज मंजूर केलेला आहे. मंजूर करताना काही अटी शर्ती लादलेल्या आहेत. त्याच्यातली पहिली शर्त अशी आहे की त्यांनी मूळ फिर्यादी जे आहेत माननीय इंद्रजित सावंत सर यांना कुठल्याही प्रकारे कॉन्टॅक्ट करायचा नाही आहे, धमक्या द्यायच्या नाही आहेत. दुसरी शर्त अशी आहे की जुना राजवाडा पोलीस स्टेशनमध्ये जेव्हा जेव्हा इन्क्वायरीसाठी बोलवलं जाईल तेव्हा तेव्हा त्यांनी जुना राजवाडा पोलीस स्टेशनला इन्क्वायरीसाठी यायचं आहे. तिसरी शर्त अशी आहे की जे जे प्रोसिजर लागणार आहे या इन्क्वायरीच्या संदर्भात ते सगळं त्यांनी फॉलो करायचं आहे. आणि शेवटची शर्त 50,000चा जामीन लायक देऊन त्यांची कंप्लायन्स करायचं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी आता जर केल्या तर ते रिलीज होऊ शकतील. अदरवाईज उद्या सुट्टी आहे, त्यामुळे त्यांचा मुक्काम अजून वाढून परवाच्या दिवशी ते रिलीज होऊ शकतात.